तिकडे एक सोन्या चांदीच्या दरामध्ये सध्या मोठी घट झालेली आहे। दरम्यान अमेरिका सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। भारतावरील 25% टॅरिफ घटून 18% करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम नेमका भारतामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये कसा झालेला आहे आणि आजचा सोन्या चांदीचा दर नेमका काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून। बुधवारी सोनं चांदीच्या दरात झालेल्या वाढीनं आता यू-टर्न घेतलाय। सकाळी देशांतर्गत फ्युचर्स बाजारात नफावसुलीमुळे सोन्याच्या भावात घसरण झाली। भूराजकीय तणाव कमी झाल्यानं गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलं। त्यामुळे फ्युचर्स बाजारासोबतच सराफा बाजारात गुरुवारी सोनं चांदीचे भाव कमी झाले। आज दिल्लीत सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं प्रति तोळा सुमारे 5,000 स्वस्त झालं। आजचा 24 कॅरेटचा सोन्याचा दर 1,54,570 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,700 रुपये। सोन्यासोबतच आज चांदीचा भावही घसरलाय। चांदी आज 20,000 रुपयांनी स्वस्त झाली। दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख रुपयांपर्यंत आलाय। मुंबई आणि कोलकाता या शहरातही चांदीचा भाव दिल्लीसारखाच आहे। इकडे महाराष्ट्रातही सोनं चांदीच्या भावात घसरण झाली। मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,54,420 रुपये झाला। 4 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल 9,000 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार बुधवारी सराफा बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,629 रुपयांनी वाढून 1,58,158 रुपये झाला होता, तर बुधवारी चांदीची किंमत 9,573 रुपयांनी वाढली होती। अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यापारी करारावर चर्चा केली। सोमवारी रात्री भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार कराराविषयी फोनवर चर्चा झाली, ज्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ कमी केला आहे। यापूर्वी रशियाकडून भारत करत असलेल्या तेल खरेदीवरून ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं होतं। आता व्यापार करारानं टॅरिफ 18% आणलंय, त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय। ट्रम्प प्रशासनानं भारतीय रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीवरील शुल्कही 18% कमी केलंय। अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ असल्यानं भारतीय रत्न आणि दागिने उद्योगासाठी हा एक मोठा दिलासा आहे। तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या शुल्क कपातीनं सोन्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। भारतातील रत्न आणि दागिने क्षेत्र दरवर्षी अमेरिकेला अंदाजे 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 83,000 कोटी रुपये निर्यात करतं। यापैकी हिऱ्यांचा वाटा 7 ते 8 अब्ज डॉलर्स आहे। देशातील लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार हे क्षेत्र आहे। तसंच अमेरिकेनं 50% शुल्क वाढवल्यानं गेल्या 6 महिन्यात निर्यातीत घट झाली होती। एप्रिल-डिसेंबर 2025 या कालावधीत अमेरिकेतील निर्यात 44.42% घसरून 3.86 अब्ज डॉलर्सवर आली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 6.95 अब्ज डॉलर्स होती। डिसेंबर 2025 मध्ये निर्यातीत 50.44% घट नोंदवली गेली। अमेरिकेच्या आयात शुल्क कपातीनं भारताची निर्यात वाढली तर सोन्याची मागणी थोडी कमी होऊ शकते। यामुळे सोन्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। सोन्याच्या किमती वाढल्यानं ज्यांनी दागिन्यांची खरेदी कमी केली होती ते आता त्यांची खरेदी पुन्हा सुरू करू शकतात। यामुळे रत्न आणि दागिने क्षेत्रात उत्साह निर्माण होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।